या वास्तूंची श्वेतपत्रिका काढली पाहिजे। हे जनतेचे पैसा आहे। प्रभागामध्ये महापालिकेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या वास्तू उभारलेल्या आहेत, पण काही वास्तू ज्या आहेत त्या आयजीच्या जीवावर बायजी उधार, म्हणजे वास्तू महापालिकेच्या, त्याचा वापर जो आहे तो लोकांच्या करता सर्वसामान्यांकरता झाला पाहिजे। पण त्याची मालकी आणि चावी जी आहे ती भलतेच त्याचे मालक बसलेले आहेत की त्यांचा काही या निधीशी संबंध नाही, आणि त्याच्यामुळे याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे। या वास्तू ज्या आहेत याचा पुरेपूर लोकांना उपयोग झाला पाहिजे, त्याचं नियंत्रण असलं पाहिजे, त्याच्या रचना असल्या पाहिजेत। आज शेकडो वास्तू आहेत, परंतु त्याच्यावर काही ठिकाणी दादागिरी भलत्याच लोकांची चालू आहे, आणि लोक जर मागायला गेले तर ते असले तर मिळतात, नसले तर मिळत नाहीत। ही जनतेची प्रॉपर्टी आहे, महापालिकेने याच्याकरता खर्च केलेला आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं योग्य नियोजन जे आहे ते आपण केलं पाहिजे। या बाबतीमध्ये माझी आयुक्तांशी चर्चा झाली, ते सहमत झाले। त्याची यादी पण मला ते देणार आहेत, आणि प्रत्यक्ष कशा पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे त्याचं अंमलबजावणी देखील करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। अशा कोणकोणत्या वास्तू आहेत या ज्या आपल्या निदर्शनात आल्या होत्या? अनेक वास्तू आहेत, काही व्यायामशाळा आहेत, काही हॉल आहेत, काही समाज मंदिरं आहेत। ह्या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या लोकांच्या उपयोगी असल्या पाहिजे, आणि त्याच्यामुळे हे लोकांच्या करता या बांधलेल्या आहेत, त्याचं कोणी मालकी हक्क करता कामा नये। त्याचं नियोजन झालं पाहिजे, त्याचे काही नियमावली आहे, त्याच्याप्रमाणे त्या वास्तू या सर्वांना उपयुक्त ठरतील अशा प्रकारे पारदर्शकपणे त्याचं कामकाज चाललं पाहिजे। सर, महापालिकेच्या ज्या काही इमारती आहेत त्यामध्ये काही नेत्यांनी त्यांचे पर्सनल कॅबिनेट्स देखील खुलल्याचं पाहायला मिळतं, तिकडे अनेक त्यांच्या मिटिंगा वगैरे देखील पार पडतात। नाही, म्हणूनच याची श्वेतपत्रिका मी याच्याकरताच काढायला सांगितली की कोणीही ही आपली खाजगी मालमत्ता न समजता ही सार्वजनिक मालमत्ता आहे, महापालिकेच्या म्हणजे जनतेच्या पैशाने उभा केलेल्या वास्तू आहेत, आणि त्याचा जनतेकरता जास्तीत जास्त उपयोग होण्याच्या दृष्टीनेच मी हा विषय जो आहे तो महापालिकेच्या या बैठकीमध्ये उपस्थित केला। सर, नेमकं हे कोण आहेत जे कब्जा दाखवत तुम्ही दावा केलेले, त्यांना कुठल्या वर्चस्व आहे का? नाही, त्याचा आता शोध घेतील ना की कोणाकडे काय काय आहेत असेल तर त्याची जे काही मालकी ताब्या त्या महापालिकेने ताब्यात घेतल्या पाहिजे, त्याचे सुनियंत्रण चालवलं पाहिजे। सर, दुसरा प्रश्न आहे, आपला दवाखाना जो या ठाण्यातून मोठ्या प्रमाणात सगळीकडनं सुरू झालेला, मात्र काही ठिकाणी आता बंद झालेत, आता चक्क साड्यांचं दुकान झालेलं आहे। नाही, आपला दवाखाना हा विषय जो आहे तो सर्वदूर आपण मांडला। महापालिकेने त्वरित त्याची त्यांना दखल घेणं भाग पडलं, आणि आजच्या बैठकीमध्ये उद्यापर्यंत सर्व डॉक्टर, जो स्टाफ आहे, परिचारिका आहेत, या सर्वांना त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पगार जे आहेत 4 महिन्याचे 5 महिन्याचे ते पोचणार आहेत। भाडी ज्यांच्या जागा त्यांनी वापरात घेतलेल्या आहेत त्या भाडी देखील त्यांना पोचणार आहे। पण हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की अशा प्रकारचे एवढं महत्वाकांक्षी गाजावाजा करत आपण दवाखाने सुरू करतो, आणि त्याचं शेवटी आपण दूरदर्शीपणे बघायला पाहिजे की हे योग्य पद्धतीने कसं चालेल, लोकांपर्यंत ही सेवा कशी मिळेल, तर ते नीटपणे चालायला पाहिजे। त्या कॉन्ट्रॅक्टरला पण ब्लॅकलिस्ट आता केलेलं आहे, आजच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, आणि त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई वेळ पडली तर गुन्हा देखील आता दाखल करण्यात येईल अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत। आता नवीन आरोग्य मंदिरं देखील करण्याची योजना आहे, चांगली आहे। आरोग्य सेवा लोकांपर्यंत मिळाली पाहिजे, पोचली पाहिजे, तिथे योग्य पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, औषधं असली पाहिजेत, ही या ठाण्याची गरज आहे। निरनिराळ्या ठिकाणी गरिबांना परवडू शकत नाही खाजगी हॉस्पिटलमध्ये, पण त्याचं योग्य पद्धतीने नियंत्रण करण्याच्या संबंधी मी आयुक्तांना सांगितलं आहे, आणि त्याची रचना जी आहे ती अखंडित कशी राहील, आरोग्य सेवा जी आहे ती अखंडितपणे लोकांपर्यंत कशी पोहोचेल ह्या दृष्टीने देखील आयुक्तांना त्याची नियोजन करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत। सर, फेरीवाला धोरण संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। मोठ्या प्रमाणात फेरीवाले देखील रस्त्यावर व्यवसाय करतात, त्यामुळे अडीअडचणी समोर येतात।
फेरीवाला धोरण हे बासनातच गुंडाळायला घेतलं होतं. कोर्टाने सांगितलं, केंद्र सरकारने आदेश दिले, पण मधल्या काळामध्ये जे अधिकारी होते ते मलई खात होते आणि त्याच्यामुळे हे फेरीवाला धोरण होणारच नाही, अंमलबजावणीच नाही होणार अशीच रचना होती. कारण की जेवढा ते लांबेल तेवढी त्यांची जी काही वाटा आहे तो वाटा चालू होता. त्याच्यामुळे फेरीवाला धोरण नसल्यामुळे आज जागोजागी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत, फोटोसकट तक्रारी केल्या जातात. काही वेळेला जे तक्रारी करतात त्यांच्यावर धोका निर्माण होतो, त्यांना त्या ठिकाणी दादागिरी देखील त्यांच्यावर केली जाते, त्यांना धमक्या दिल्या जातात. अधिकारी देखील सांगून टाकतात की यांनी तक्रार केली. पण या शहराला जर याच्यापासून वाचवायचं असेल तर फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. मधल्या काळामध्ये त्याची समिती बनवण्यापर्यंत आलेलं असताना परत बॅकफूटवर गेलं. पण आता मात्र हे धोरण ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे. आज स्टोव्ह असतील, गॅस असतील, याच्यावर पदार्थ बनवणं आणि जागोजागी झालेले. उद्या समजा आगी लागल्यावर तुम्ही जागे होणार आहात का? ठिकठिकाणी आगी लागल्या की मग तुम्हाला जाग येणार आहे, मग तुम्ही निलंबन, त्याच्या चौकशा हे करणार आहात का? आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला ही त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या संबंधामध्ये या 1 महिन्यामध्ये फेरीवाला धोरणाची ते प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणार. जर अमित शहा याचं कुबड्या या शब्दावरून आता विरोधक जे आहेत आक्रमक झालेले आहेत, अनेक टीका करतात. संजय राऊत यांनी सांगितलं की स्वाभिमान असेल तर दोन्ही पक्षनेत्यांनी बाहेर पडावे. तर रोहित पवार यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेकडे जातील, त्याचबरोबर अजितदादा शरद पवारकडे येतील आणि 2019च्या निवडणुकीमध्ये कुठेतरी निवडणूक उमेदवारासाठी चर्चा देखील करतील. हे काही नरेटिव्ह तयार करतात. एखादं वाक्य प्रमुख नेता बोलल्यानंतर कुबड्या म्हणजे काय, 100% भाजप. संघटनाची ही स्वतःच्या पायावर जागोजागी आपली असली पाहिजे, त्या दृष्टीने वापरला जातो. आणि हे पहिल्यापासूनच संघटन शक्ती वाढवण्यावर तो भर असतो. आणि त्याच्यामुळे यांचं काय हे बाकीचं काही त्याच्या अर्थाचे अनर्थ लावत, परंतु सही दिशा स्पष्ट नीती ही भूमिका घेऊनच भारतीय जनता पार्टी नेहमीच वाटचाल करत असते. 1 तारखेला मनसेचा मोर्चा आहे, त्याआधी ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. व्यंगचित्र काढून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज ठाकरेचे फोटो टाकून कुठेतरी सर्वत्र आमचं राज्य या प्रकारे. चांगलं आहे ना, त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्यांचे जे विचार आहेत ते चित्राद्वारे वक्तव्याद्वारे मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काही आक्षेप घेण्यासारखं काही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.